हिलिंगची ट्रीटमेंट घेतली जाते म्हणजे नक्की काय आणि त्यावेळेला पेशंटनी काय करायचं असतं याचं उत्तर आपण 2 व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ताचा व्हिडिओ आहे त्या बेसिक गोष्टी आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघू की काय केल्यानं त्याचा इफेक्ट खूप वाढतो, ट्रीटमेंट खूप जास्त पॉवरफुल बनते. आता आधी बघू की मुळात ट्रीटमेंट होती म्हणजे काय. 2 अँगलने विचार करू. एक आहे पेशंट, दुसरे आहेत हिलर. आपण हे बघू की पेशंटनी काय करायचं असतं जेव्हा हिलिंग चालू असतं आणि हिलर काय करत असतात. हिलर काय करत असतात, जर आपण समोर बसून हिलिंग घेत असू आणि आपण बघत असू, ऑब्झर्व करत असू की हिलर काय करत आहे, की आपल्याला दिसेल की हिलर कधी आपल्या समोर आहेत, कधी आपल्या मागं आहेत आणि ते वेगवेगळे हातवारे करत आहेत. एक्झाम्पल, ते कधी कधी असे हातवारे करताना दिसतील. हे काय चालू आहे, हे सफाई केल्यासारखं आहे. पण काय सफाई केलं जात आहे, आपल्या शरीरातली वेगवेगळ्या अवयवातली आणि चक्रांमधली म्हणजेच एनर्जी सेंटर्समधली जी दूषित ऊर्जा आहे ती काढून टाकणं चालू आहे. आपल्याला हेही दिसेल की हिलर या पद्धतीनं काहीतरी करत आहेत किंवा या पद्धतीनं. हे काय चालू आहे, हे एनर्जायझिंग आहे. हिलर आपल्या आजूबाजूची किंवा ठराविक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये, वेगवेगळ्या चक्रांमध्ये ट्रान्सफर करत आहे. याच्याशिवाय अजूनही काही हातवारे दिसतील, हँड मुवमेंट्स दिसतील. या वेगवेगळ्या एनर्जी रिलेटेड टेक्निक्स आहेत. आणि थोडक्यात त्याच्यात काय केलं जात आहे, याच्यामध्ये आपल्या ऊर्जा शरीराला स्पर्श करून, एनर्जेटिकली स्पर्श करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जात आहेत, जेणेकरून आपल्या शरीरातली दूषित ऊर्जा निघून जावी, शरीराकडे हेल्दी एनर्जी जास्त यावी आणि त्याची क्वांटिटी पण वाढावी. कारण जितकी क्वांटिटी जास्त वाढेल आणि त्याची क्वालिटी पण चांगली असेल तर आपलं शरीर वेगवेगळ्या बायोकेमिकल्सचा रेट वाढवेल, म्हणजेच आपले आजार वेगवान पद्धतीनं बरे होतील. या सगळ्या प्रोसेसेस हिलरकडून केल्या जातात. त्यावेळेला पेशंटनं काय करायचं असतं, पेशंटनी फक्त रिसेप्टिव्ह बसायचं असतं किंवा झोपायचं असतं. आपण बसणं आवश्यक नाही आहे, आपण निवांत झोपू शकतो. म्हणजे पेशंटनी विश्रांती त्यावेळेला घेतली, त्यांना झोप लागली तरी चालेल. महत्त्वाचं आहे रिलॅक्स स्थितीमध्ये असणं. दुसरा एक शब्द वापरला, रिसेप्टिव्ह. रिसेप्टिव्ह म्हणजे काय, आपण एनर्जी रिलेटेड काम करत आहोत आणि ही ऊर्जा जी आपल्याकडे येत आहे ती आपण ग्रहण करणं हे आवश्यक आहे. रिसेप्टिव्ह बनणं याचा अर्थ आहे आपलं इंटेन्शन असणं. म्हणजे आपल्याला असं वाटणं की माझ्यातली दूषित ऊर्जा जी काढून घेतली जात आहे ती जाऊ द्यायला मी तयार आहे आणि जी फ्रेश किंवा हेल्दी एनर्जी आपल्या शरीराकडे प्रोजेक्ट केली जात आहे ती मी अब्सॉर्ब करायला तयार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे हातापायांची घडी घालायची नाही. हात असे ठेवायचे नाहीत, पाय सुद्धा क्रॉस नाही करायचे. जर मांडी घालून बसला असेल तर चालेल, पण जर आपण बसलेले असू किंवा झोपलेले असू तर हात पाय क्रॉस नाही करायचे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपलं शरीर रिलॅक्स असणं आवश्यक आहे. आपण अवघडून बसायचं किंवा झोपायचं नाही. शरीर अगदी स्थिरच राहायला पाहिजे. असं नाही आपण इकडं तिकडं बघू शकतो, आपण हातापायांची हालचाल करू शकतो, पण मनात हे इंटेन्शन ठेवायचं की माझ्या शरीरातून जे काही दूषित ऊर्जा बाहेर काढून घेतली जात आहे ती जाऊ द्यायला मी तयार आहे आणि जी हेल्दी एनर्जी माझ्याकडे येत आहे ती घ्यायला मी तयार आहे. ट्रीटमेंट सुरू होताना एक छोटीशी प्रार्थना केली तर अजून जास्त फायद्याचं. प्रार्थना म्हणजे इतकंच की परमेश्वरा, आम्ही नम्रपणे तुमच्या आशीर्वादांसाठी, तुमचे दैवी मार्गदर्शन, दैवी रक्षण, दैवी सहाय्यता, हिलिंगची ऊर्जा यासाठी आवाहन करतो. मला बरं करत असल्यासाठी धन्यवाद. हे आपण परमेश्वराला संबोधित करू शकतो. आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा कुणालाही ही प्रार्थना करू शकतो. आपण इथं काय म्हणत आहोत की माझ्या शरीराला बरं करत असल्याबद्दल धन्यवाद, त्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळत असल्याबद्दल धन्यवाद. ही प्रार्थना करून पेशंट निवांत झोपू शकतात. श्वासोच्छवास मात्र एका विशिष्ट पद्धतीनं करायचा. कसा करायचा, श्वास घेताना पोट हलकंसं बाहेर येऊ द्यायचं आणि श्वास सोडताना पोट आत जाऊ द्यायचं. हे आपल्याला थोडा वेळ, तरी पहिला थोडा वेळ जाणीवपूर्वक करायचं. नंतर हे ऑटोमॅटिकली व्हायला चालू होईल. कसं, श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आत, याला ॲब्डॉमिनल ब्रीदिंग असं म्हणतात. हे सोडून पेशंटनी जेव्हा हिलिंग चालू आहे त्यावेळेस दुसरं काहीच करायचं नाही. त्यांनी निवांत बसलेलं किंवा पडून राहायचं आहे. श्वासोच्छवास ॲब्डॉमिनल ब्रीदिंगच्या पद्धतीनं करायचं आहे. मनात इंटेन्शन प्रॉपर ठेवायचं आहे. रिसेप्टिव्ह राहायचं आहे. हातापायांची घडी घालायची नाही आहे. रिलॅक्स राहायचं. पण याच्याबरोबर जर पेशंट्स ठराविक गोष्टी करत असतील तर या ट्रीटमेंटचा वेग आणि त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. ते आपण जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओत.